हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. तो करू? तुमचा वाट बघितली आणि लगेच तेवढ्यात एक फोन आला. मग ठीक तो आहे, फोन ठीक आहे. चालूच राहिला नाही, बराच वेळ. चालेल. हो, हो, हो ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. आज जो बरं अनुभव शेअर करणार आहे, हां, हां. तो माझ्या आजारपणाबद्दल आहे. अच्छा, अच्छा. आता हां. काय वेळा याच्यामध्ये काय वेळा एक गोष्ट मी सेवेकरांना सांगू इच्छिते, हां. की आपल्याला डॉक्टर लिहून देतात. हां. त्यावेळेस सगळेच औषधं आपल्याला सूट होतात असं नाही. बरोबर, बरोबर. काय वेळा हां. काय वेळा त्याचा दुष्परिणाम पण होऊ शकतो अगदी, अगदी. आणि ज्यावेळी आपल्याला असं दिसून येईल त्यावेळी लगेच आपण म्हणजे त्या डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करायचं. हां, हां. तर असाच काहीतरी अनुभव मला आलेला होता. तर अच्छा. रत्नागिरीला 2022 साली मी हां. तुम्हाला सांगितलेलं होतं, की 5 वर्ष मी रत्नागिरीला राहत होते. हो, तर हो, हो. त्याच्यामध्ये ताई रत्नागिरीला मेडिकल फॅसिलिटी एवढी नाहीये. हं, हं, अ, हं. 2-3च हॉस्पिटल आहेत हं. आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये साठी ती लोकं एकतर कोल्हापूरला येतात किंवा एकतर मिरजला येतात आणि मोठ्या याच्यासाठी ते याला जातात पुणा किंवा बॉम्बेला. तर हॅलो. हां, हां. बोला ना. मी ऐकते ताई बोला. तर त्यावेळी काय झालं मी हां. माझ्याकडे हॉस्टेल ड्युटी होती आणि मी हॉस्टेलमध्ये एका रूममध्ये राहत होते आणि स्वयंपाक वगैरे काय करत नव्हते आणि मेसचं जेवण जेवत होते. हां, हां, तर हां. काय तुम्हाला माहीत आहे, की आता हं. त्यावेळी वय पण माझं 50च्या पुढं होतं आणि अच्छा. त्यामुळं काय झालं मला पोटाचं आता मुली असल्या की ते मेसचं जेवण पचवू शकत होते. बरोबर. आणि हां. मला त्या मानानं जरा कमी म्हणजे हो, ते आता वयामानानुसार असं जेवण पटकन कुठले पचत नाही आणि ना. ते तांबडं तुम्हाला माहित आहे की कोकणामध्ये तांबडी फिकी वापरतात ना. हां, 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 हां. तर त्यावेळी ताई मला काय झालं मला सुरू झालं मग त्या तांबडं फिकी आणि त्याच्यामुळं काय झालं ताई कांदा फिक्की म्हणजे मग काय? तांबडी फिकी म्हणजे आपण जे तांबडं तिखट वापरतो त्याच्यामध्ये मसाला नसतो. अच्छा. प्युअर प्युअर मिरच्याचं जे तांबडं असतं तिखट अच्छा. हां, हां. त्याला तांबडी फिकी म्हणतात. ओके. हां, हां, हां. मग ते वापरतात आणि मग ते एक दिवस काय झालं साधारण हां. परीक्षा सुरू होते. साधारण अ, हं. मेचा महिना होता तो हां. आणि त्याच्यामध्ये हं. पहिल्यांदा मला काय लागलं, मला थोडंसं लूज मोशन सुरू झालं. हं, 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 हं. आता लूज मोशन सुरू झाल्यावर मी विचार केला, की हं. आपल्याला हे आहे, लूज मोशन सुरू झाले, तर आपण काहीतरी औषधं घेऊया. हां, हां. मला काय नव्हतं मला काय नव्हतं माहीत होतं, की याच्यानंतर पुढं महाभारत घडणार आहे म्हणून. हां. मग तिथं एक लूज मोशन सुरू झालं. तिथं एक डॉक्टर हं. होता हॉस्पिटल. अच्छा. हां, हां. मग त्या हॉस्पिटलमध्ये मी डॉक्टरांकडे गेले, की असं-असं मला लूज मोशन सुरू झालेलं आहे हं, हं. आणि तुम्ही औषधं द्या मला म्हणून. हां, हां. आणि ते डॉक्टर काय होता ते डॉक्टर एम-बी-बी-एस इंडियातनं होता आणि अच्छा. एम-डी याच्यामधून होता रशियामधून. अरे! आणि ठीक आहे मग त्यानं जी औषधं लिहून दिली मला, हां. तर बरं आणि तो त्याच्यानंतर तो रजेवर गेला. काहीतरी गोव्याला वगैरे फिरायला गेला असेल. अगो बाई! आणि जाताना तो हॉस्पिटलच्या लोकांना सांगून गेला, की "या मॅडम ना हे द्या, इंजेक्शन द्या." अरे, अरे, मग अरे! मी आवरल्यावर मी त्या हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन घ्यायला गेले. तर हां. मी ते इंजेक्शन मला द्यायला लागले. तर मी त्यांना विचारलं, "हे कसलं इंजेक्शन आहे?" बरोबर. तर हां. ते म्हणाले, की "हे पेन किलरचं इंजेक्शन." अरे म्हटलं, हां. "मला प्रॉब्लेम आहे अ, हे डिसेंट्रीचा. डिसेंट्रीचा हो. आणि तुम्ही देताय अहो पेन हे किलरचा काही संबंधच नाही पेन तिथे कुठे किलरचा परत. काय संबंध नाहीये. मी काही बरोबर. इंजेक्शन घेतलं नाही." हां, मग त्याच्यानंतर मी आले परत हां. आणि मग नंतर काय झालं, हं. मग मला काही जेवण तसंच मग रात्र काढली. तर लूज मोशन्स म्हणजे हं. साधारण 2-3 तासानं पोटात कळ येऊन यायचं. हां. मग गेल्यावर मग मी काय अशा वेळी आपल्याला काय आणि तुम्हाला माहिती आहे
तिथं हॉस्टेलवर काय नाहीये, वरण भात तर कुठनं मिळणार वगैरे ना. बरोबर. अगदी, मग अगदी. अशा वेळी मी दही विकत आणलं आणि ते खाल्लं. हां. आणि मग दुसऱ्या दिवशी कॉलेज अटेंड केलं. हं. आणि मग परत लूज मोशन, काय पोटात इन्फेक्शन झालेलं असतं ते कुठं कंट्रोल होतंय. नाही होत. मग बरोबर. त्यामुळे मग मी विचार केला की आता हा डॉक्टरचा नाद सोडूया. हां, हां, हां. आणि दुसरं मी तिथं हं. गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे. आता तुम्हाला माहिती आहे हॉस्टेलच्या मुलींना काही आजारपण आलं की पहिलं आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अगदी. नेऊन जातो. बरोबर. हो. तर त्या हॉस्पिटलमध्ये मी घेऊन गेले, म्हणजे मी स्वतः गेले. हां. तर तिथं मला तर एम.डी. डॉक्टर होता मॅडम, तर त्यांनी त्यांनी तपासलं मला. किती दिवसापासून? म्हटलं 2 दिवसापासून. हां. त्यांनी विचारलं तुमच्या बरोबर कोणी नाही? मी म्हटलं मी हॉस्टेलवर आहे. हां. असं असं लेक्चरर आहे, मी एकटीच राहते. मग हां. त्यांनी नॉर्थफ्लॉक्सचं टी घेड मला सजेस्ट केलं. अच्छा. हां. आणि नॉर्थफ्लॉक्सचं टी घेड सजेस्ट केलं. आपण नॉर्मली घेतो की नाही नॉर्थफ्लॉक्स टी हो. घेड? बरोबर. आणि ताई मी ते आणलं आणि ते घ्यायला लागले. हां. तर मला ते घेतल्यावर नॉर्थफ्लॉक्स टी घेड मला हां. बॉईल्स अंगावर उठायला सुरुवात झाली. अय्या! तुम्हाला काय बापरे! ॲलर्जी का त्याची? हां, मग ते त्याच्यानंतर बॉईल सुटायला सुरू केले. आणि ताई मला काय 2 दिवसानं मी नॉर्थफ्लॉक्स टीके घेतलं. मला ते काय व्हायला लागलं, की एकतर वीकनेस आणि चक्कर यायला लागले. अय्या! मग आता साधारण डिसेंट्री लागून मला 3 ते 4 दिवस झालेले होते. आणि याच्यामध्ये नंतर ताई काय झालं माहिती आहे? हां. नंतर इतकी जोरात सुरू झालं इन्फेक्शन, ते वाढत जातं ना. हो, मग वाढून पहिला जातं ते. बरोबर. तासा-तासाला लूज मोशन व्हायचं, ते नंतर 10-10 मिनिटाला सुरू झालं. आणि अय्या! पाण्यासारखं. बापरे! आणि अशा वेळी तरी संध्याकाळी मी हां. हे झालं तर संध्याकाळी मग हं. आता इतके लूज मोशन सुरू झाले, काही करता नाही येणार. मी म्हटलं आता एकतर आपल्याला बघणारं कोण नाही. बरोबर. आणि माझे पती आणि त्यावेळी वडील होते, तर ते सगळे सांगलीला होते. हां. आणि आम्हाला काय झालं तर लगेच आपण याला हॉस्पिटलमध्ये जातो ना. हो. मग मला काय करायचं होतं ताई, मग त्यांनी मिस्टर मला येऊन, माझे पती येऊन मला घेऊन जाणार. याला हां. 4-5 तास लागणार होते ना. हो, बरोबर. मी विचार केला की असं-असं मला शक्य नाही. मग तिथं एक माझ्या सिक्युरिटी होते, त्याला म्हटलं मला गाडी मागव एखादी. हं, हं. आणि प्राचार्यांना मी मग 2 हं. वाजता रात्री त्यांना पहाटे 4ला फोन केला, की "सर माझी तब्येत अशी-अशी बिघडली आहे खूप. हां. लूज मोशन्स मला सुरू झाले. मी हॉस्पिटलला सांगलीला ॲडमिट व्हायला जाते" म्हणून. हां, 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 हां. आणि मग सबंध 4 वाजता घाटातून मी ताई, मग हं. तिथं मी आता डायरेक्ट तुम्हाला एवढी 165 मुलींची जबाबदारी तुमच्यावर असते, तुम्हाला सोडता येत नाही. बरोबर. मग तिथं ॲप्लिकेशन सिक्युरिटीला म्हटलं, की "तू नेऊन दे सरांना." हां. सरांना फोन केला आणि मी लगेच गाडी अरेंज झाली. आणि हं. तुम्हाला माहित आहे, की आंबा घाटातनं यायचं ना. हां, हां. तर ताई मी आंबा घाटातनं मग ते 7:30 म्हणजे साधारण 5:30च्या दरम्यान मी जे झोपले, हां. ते गाडी ड्रायव्हर चालवत होता, तो राणे म्हणून होता. अच्छा. आणि साधारण 9:30, 10 वाजता मी सांगलीला येऊन पोहोचले. आणि बापरे! त्यावेळी ताई माझे पती माझी वाट बघत होते. हां, आणि लगेच माझे पती आणि हे हां, आम्ही एसटी स्टँडवर हां. डी.एन. जोशी म्हणून आमचे हं, हे आहेत. हं. बरं फॅमिली डॉक्टर आहेत. त्यांचं हॉस्पिटल आहे. हां. त्यांच्याकडे जॉइन झालो आम्ही. हं, हं, हं. आणि त्यांना इमर्जन्सी केस आहे म्हणून सांगितलं. 11 वाजता ते आले. हां. आणि ते मला बोलवले, मागच्या दारानं गेले आणि ते मला काय झालं, काय झालंय असं म्हणायच्या आतही मी त्यांना विचारलं, की मला सहन होत नाही, टॉयलेट कुठे आहे म्हणून. आई गं! आणि तिथं पळत-पळत गेले आणि तिथं मी हे केलं. हां, म्हणजे हे नाही. मग त्यांनी काय केलं, पहिल्यांदा त्यांच्याकडे इमर्जन्सी भरपूर हे होते, तर त्यांनी मला हां. कॉट रिकामी करून दिली. आई गं! आणि हं, मला ॲडमिट करून घेतलं ताई. आणि त्यांनी बघितलं तर ते ते म्हणाले, की हं. "ॲडमिट व्हावं लागेल तुम्हाला." आणि बरोबर आहे. हा मला एवढी हा सिव्हिअर कंडिशन म्हटल्यावर काय करणार? आणि त्यांनी सांगितलं ताई, की हा गॅस्ट्रोचा प्रकार दिसतोय. तर हां, नुसतं हे तुम्हाला सहन होणार नाही. तर हां, तुम्हाला इन्फेक्शन आतड्याचं जे आहेत, हां, अशा वेळी तुम्हाला काय करतात, हां, याच्यामधून म्हणजे हातामध्ये सलाईन घेतात. सलाईनद्वारे
हे औषधं चढवून तुम्हाला काय करतात ते आतडं सगळं धुवून काढतात. बरोबर. हो. मग तसं त्यांनी मला मला चेक वगैरे केलं आणि सगळं माझी हां, ब्लड वगैरे चेकिंगला दिलं आणि त्यांनी मला ऍडमिट करून घेतलं. आता हां, तुम्हाला माहित आहे की माझी केअर घेणं आणि तुम्हाला हेही सांगू शकते की हां. माझे पतीमुळेच मी आता जिवंत आहे ताई. ते बाई गं! खूपच माझी काळजी घेतात हं. हो ना? म्हणजे आणि हॉस्पिटलमध्ये मग ते माझी काळजी घ्यायला होते ताई. बापरे! बघा. आणि माझ्या मला बहीण नाही आहे किंवा आई पण आहे पण ती वयस्क आहे. बरोबर. त्यामुळे हं. हॉस्पिटलमध्ये काळजी घ्यायला कोण नाही. तर अगदी. माझ्या पतीनं माझी काळजी खूप घेतली आणि मग हं. 2-3 दिवसांनी त्यांनी काय केलं मला हं, हे केलं सलाईन वाटे हं. हे औषधं द्यायला सुरुवात केली. हां, हां, हां. आणि मग त्यांनी विचारलं कुठले कुठले औषधं घेतात ते नॉर्फ्लॉक्स टीजे सांगितलं मी. हां, हां, तर हां. त्यांनी हिस्ट्री विचारलं ते नॉर्फ्लॉक्स टीझेड मधलं टी हं. म्हणजे ट्रेपोझोनाइझोल म्हणून काहीतरी ते कंपाऊंड आहे हां, हां. आणि त्याच्यामुळे मला ती अलर्जी आहे अरे आणि ते बापरे! मग हे अलर्जी आहे डॉक्टरांनी ते आधी मला बघायला पाहिजे होतं. मला माहित नव्हतं ते. मग अच्छा. त्यांनी सांगितलं की तुम्ही आयुष्यामध्ये हं. ज्यावेळी तुम्ही डॉक्टरची औषधं घ्याल त्यावेळी त्यांना सांगितलं की नॉर्फ्लॉक्स टीझेड म्हणजे ट्रोपेझॉइडल जे आहे कंपोनंट हां. यांची तुम्हाला अलर्जी आहे ते कंपोनंट असलेलं कुठलंही औषध तुम्हाला चालत नाही. ओ, हे ओ. मला शोध लागला. मग हां. त्यांनी नवीन मला झिप्पी 200 म्हणून अल्टरनेटिव्ह दिली. हां, 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 आणि जी हां. पुढं मला 5 वर्ष उपयोगी पडली त्यानं. आणि हो? तर ताई मग त्यांनी मला हां, असं हळू-हळू सुरू केलं. तर काय झालं माहिती आहे? हां. मग पहिले 2 दिवस काय तुम्हाला सारखे लूज मोशन्स व्हायचे ना त्यांनी हे जरी हो, म्हणजे हो. आतडं सगळं ते धुवून काढायला लागले ना. बरोबर. हो. मग ते काय झालं माहिती आहे? तर हं, माझ्या पतीनं बघितलं की हं. मला मग आता माझं थोडंसं फॅट असल्यामुळे माझ्या साइडचे डायपर मिळत नव्हते. अगं मग बाई! त्यांनी हं. शोधून डायपर आणले आणि बापरे! ते काय झालं माहितीये ते डायपर घालायला लागले साधारण दिवसातनं त्यावेळी काहीतरी 10-15 डायपर लागायचे. मग बापरे! त्या बायका त्या मला डायपर घालायला थोडं बघितलं पण त्या खिचखिच करायला लागल्या. मग हां, माझ्या पतीनं ते बघितलं व्यवस्थित घालत नाहीत वगैरे. मग हां. ते काय करत त्या बायकांच्याकडून ते शिकले कसं डायपर बांधायचं. बापरे! मग आणि ते करत होते तुमचं? त्याच्यानंतर त्यांनी माझी जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये होते तोपर्यंत स्वतः मला डायपर बांधायला सुरुवात केली. बापरे! आणि खरंच साफ-सफाई ते कौतुक आहे करायचे तुमच्या ताई. मिस्टरचं. हो ताई, माझं त्यांनी सगळं ऑपरेशन्सला माझ्या पतीनं माझे डायपर्स बदलले. आणि मी बापरे! स्वामी समर्थांचे एवढे आभारी आहे, की मला माझ्या पतीनं माझं सगळं केलं ताई. त्यांना बापरे! घाण अजिबात वाटत नाहीये. बघा. आणि त्याच्यानंतर मी ताई हं. तिसऱ्या दिवशी आणि माझा भाऊ आला हां. त्यावेळी पण ते घरचे यायचे पण ते एवढंच 24 अवर्स कोण तुमची काळजी करणार. बरोबर आहे. मग तिथल्या बायका सुद्धा आश्चर्यचकित, हं. डॉक्टर स्वतः आश्चर्यचकित म्हणाले, "मॅडम तुम्हाला चांगला नवरा मिळालाय." खरंय, खरंय. खरंच. मग त्या बिचाऱ्यानं मग 4था-5वा दिवस उजाडला. हां. मग ताई माझ्या डायपर बदलता त्यांना इन्फेक्शन झालं. अरे, अरे, आणि अरे! त्यामुळं त्यांना जवळ-जवळ ताप आला 101, 102 पर्यंत. बाई गं! आणि मी स्वतः हॉस्पिटलमध्ये होतेच एका साइडला. हां, हां, हां. आणि त्यांना पण बिचाऱ्यांना तिथं हॉस्पिटलमध्ये शेजारी माझ्या कॉटवर हे करायला लागलं हं. आजारपण आई गं! माझं करून. मग शेवटी मी स्वामी यांना त्यावेळेस दत्तात्रयाला मी हे विनंती केली, "दत्तात्रय माझं कोण नाहीये बाबा. आम्ही हां. दोघंही असं हं. आजारी आहोत. आमचं काळजी घेणारं कोण आहे? तुम्हीच हं. आमचे माऊली तुम्हीच यातनं आम्हाला बाहेर काढा." बापरे! मग ताई 4-5 दिवसानंतर आणि हां. त्याच्यामध्ये काय झालं कॉलेजचे फोन यायला लागले ना. हा हां. डेटा पाहिजे, तो डेटा पाहिजे, तो डेटा पाहिजे वगैरे. अरे, अरे! आणि मग तुम्हाला विकनेस त्यामधनं किती असणार? विकनेस आणि मग कॉलेजमध्येच मी म्हटलं माझा लॅपटॉप द्या आणि हं. त्यातनं मी हळू-हळू ते हाताला बांधलेलं होतं त्या इंजेक्शन आणि सलाईन. त्यातनं हो, मी हो. आणि मग डॉक्टरांना मी एक गोष्ट केली माझ्या एचओडीला मी फोटो काढले. हां. आणि क्लिक करून ते WhatsAppवर पाठवले. म्हटलं, "सर माझी अशी कंडिशन आहे. हां. असं हॉस्पिटलमध्ये आहे आणि
मला हं. 3-4 दिवस रेस्ट पाहिजे. त्याशिवाय मी बरं होऊ शकत नाही. बरोबर. हो. मग त्यांना ते कंडिशन कळलं, की बाबा असं झालेलं आहे म्हणून. हां, हां. मग ते डेटा दिला आणि ताई नंतर ना हां. 7व्या दिवशी मला हळू-हळू हं. पोटातलं जे म्हणजे त्यांनी काय केलं गॅस्ट्रो आहे म्हटलेलं. तर हां. त्यांनी काय केलं माहिती सगळं मला सलाईन वाटे हां. औषधं दिलं आणि माझं आतडच सगळं धुवून काढलं त्यांनी. ओह! आणि अरे त्यातनं मग हळू-हळू इन्फेक्शन. मग पहिले 3-4 दिवस मला काहीच गेलं नाही. बरोबर. आणि हां. त्यांच्यानंतर हळू-हळू भाताची पेज, कुठं हां. उपीट खा, कुठं लिक्विड असं खा म्हणून गेले. आई गं! आणि 7व्या-8व्या दिवशी तरी जरा म्हणजे हां. पोटातलं इचिंग थांबलं. बापरे! आणि 11व्या दिवशी त्यांनी मला जवळ-जवळ हे केलं म्हणजे आता साधारण 10-11व्या दिवशी मला हां. थोडीशी असं चांगली म्हणजे क्लिअर हे हे टॉयलेट होत होती. म्हणजे बापरे! इन्फेक्शन तरी 11 दिवस आय वॉज हॉस्पिटलाइज्ड ड्यू टू गॅस्ट्रो. आणि बापरे! त्याच्यामध्ये डॉक्टरांनी माझ्या पतीला पण बरं केलं आणि त्यांना पण याच्यामध्ये ॲडमिट कंटिन्यू करावं लागलं? आ? त्यांना पण ॲडमिट करावं लागलं? हो, माझ्या शेजारी त्यांचा बेड घातलेला ना. बाई गं! एका खोलीमध्ये दोघंही नवरा-बायको. नवरा माझे पती माग्या केल्यामध्ये माग्यामुळे त्यांना इन्फेक्शन झालं ना बापरे! आणि डॉक्टरांनी त्यांना हे केलं मग. आणि ही हं. इज अ डायबेटिक. ओह! आणि त्यामुळं ताई मग यातनं देवाला म्हटलं, "मला यातनं देवा काढ" म्हटलं बरं. बरोबर. आणि मग ते 11व्या दिवशी त्यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं, की "तुम्ही हं. आयुष्यामध्ये नॉर्फ्लॅक्स, टी-गेट घेऊ नका." आणि बरोबर. आणि त्याच्यानंतर मग आणि कसं होतंय, की तुम्हाला माहिती आहे वीकनेस जादा असतो, पोटात दुखत असतं. मग हां, तिथं ते ते जे होतं हां. हॉस्पिटल ते एस-टी स्टँडच्या बाजूलाच होतं. मग हां, हां. ते बघून मी देवा सगळ्यात पॉझिटिव्हिटी मी करायची, की हे सगळे यात्री जातात तर यांचे भलं हो म्हणून. आई कारण गं! आपला निगेटिव्ह भाव होतो ना. बरोबर, मग ते बरोबर. बघत बसायची मी कसं हसतात. देवा मला पण माझ्या घरी जायचंय. प्लीज मला लवकर यातनं बरं कर म्हणून. किती छान. दत्तात्रयन आणि 11व्या दिवशी मला त्यांनी सांगितलं, की हां, असं-असं तुम्हाला आहे म्हणून. मग त्यांना म्हटलं अल्टरनेटिव्ह नॉर्फ्लॉक्स टी-गेटला. मग हां, त्यांनी झिप्पी 200 दिली हां. आणि ती पुढं 5 वर्ष मी घेते अजूनपर्यंत. म्हणजे त्याचा काही एवढा साइड इफेक्ट्स नाहीये. अच्छा, पण आणि आता का घेताय तुम्ही? हां, नाही आता असं काय इन्फेक्शन वगैरे पोटात झालं किंवा काय अच्छा, झालं अच्छा, तर. अच्छा. हां, 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 मग हां. त्यावेळी त्यांनी दिली ती. ओह! आणि मग त्याच्यानंतर मी झाल्यावर हं. घरी जायच्या नंतर मग आमच्या शेजारी म्हणजे घरामध्ये दत्ताचं देऊळ आहे तिथं पहिला जाऊन मी नमस्कार केला. हो, दत्त बरोबर. महाराज तुमच्या कृपेनं आम्ही दोघंही सुखरूप. आमच्यावर प्रॉब्लेम्स आलेले होते पण तुमच्यामुळेच हे क्युअर झाले. खरंय, आणि खरंय. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा दत्त महाराजांचे आभार मानले आणि माझ्या पतीचे पण आभार मानले, की त्याच्यामुळं आज मी ताई आज किती लोकं आपल्या हं. आपल्या समाजामध्ये किती लोकं बायकांचं असं एवढं सेवा करतात सांगा. कोण नाही करत हो ताई. हां, मग आपल्या संस्कृतीतच असं हे ना, की पुरुषांनी फक्त आयतं खायचं हां. आणि ही सेवा म्हणजे फार कमी लोकं आहेत असे. आणि ताई म्हणजे एवढे नाही माझ्या परत कधीतरी मी ताई माझे महत्त्वाचे जे अनुभव आहेत, स्वामींनी मला कसं वाचवलं. हां, 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 हां. माझे आणि मोठं ऑपरेशन झाले जवळ-जवळ 14 सेंटीमीटर गाठ होती. ओह! सगळे बॉडी पार्ट्स माझे काढून टाकलेत. मग ते हां? नंतर कधीतरी शेअर करेन मी. बापरे! पण हां, खरंच मग ते तुमच्या मिस्टरांचं कौतुक आहे हो ताई. हां. आणि ताई मग त्याच्यानुसार मग मी हां. देवाचा आभार मानले आणि 3 दिवस मी माझ्या माहेर आहे ना मग सांगलीला. हो, 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 तिथं हो. जरा रेस्ट घेऊन मग मी माझ्या कामावर रुजू झाले तर. तर ताई बापरे! ही गोष्ट जी आहे, ती गॅस्ट्रोची आहे. हो, हो. हे देवानं आम्हाला दोघांनाही आणि ताई असं परिस्थिती एक वेळ अशी देवाला मी प्रार्थना करते, की अशी परिस्थिती कुणावर येऊ नये. माझी हं. कॉट तर होतीच. बरोबर. शेजारी माझ्या पतीची कॉट आणि दोघांना सलाईन चालू आहे. मग बापरे! करणारं कोण आहे अशा वेळी सांगा की? खरंय. कोण भाऊ करणार? एकदा सकाळी यायचा, संध्याकाळी यायचा. मग तिथल्या
जे नर्सेस होते त्यांनीच आम्हाला सगळं हे केलं, म्हणजे वा गाईडलाईन दिली. आणि डॉक्टरांचे पण आभार मानते की यावेळेला माझ्या ज्या सगळ्या लोकांनी माझ्यासाठी जे कष्ट केले त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि खरंय माझे नमस्कार आहेत ताई. खरंय खरंय ही मला सेवा करायची ही मला हा अनुभव मला तुम्हाला सांगायचं होतं ताई. खूप सुंदर अनुभव ताई. म्हणजे ताई, अशा ह्या डायरियामधनं कधी कधी म्हणजे इतका विकनेस येतो की गतप्राण पण होऊ शकतो. हा, होऊ शकतं ताई. हो. म्हणजे त्या याच्यामध्ये कसं आहे आणि अ, काय काय वेळेला काय ताई, शेवटी मी वडिलांच्या याच्यामध्ये हे केलेलं आहे ताई. मी तुम्हाला सांगते की हा. मी परत तुम्हाला शेअर करणार आहे कधीतरी. इट विल टेक टाइम. हो हो. कारण कसं आहे की माझ्या जे वडिलांच्या वरती मी एक स्वामी समर्थांचं हे लावलेलं आहे, हा फ्रेम. हा तर हा स्वामीला दरवेळी येताना सांगायचे, हा स्वामी मी निघाले, हा पण वडील माझ्या हा. तुमच्यावर विश्वास ठेवून मी निघाली आहे. त्यांची केअर घेणं तुमच्या हातात आहे. आणि माझा दादा आहे, हा माझा खूप प्रिय आहे. तर हा. त्यांना मरताना प्लीज त्यांना तोंडात नळ्या नकोत, हॉस्पिटलमध्ये नको. त्यांना तुम्ही अजिबात दुःख देऊ नका. ऑलरेडी त्यांना भरपूर झालेलं आहे. आई ग. आणि तरी त्यांना मरण तसं झालं ना. बघा ना किती सुंदर आलं त्यांना मरण. हा, पहाटे गुरुवारी 26 सप्टेंबरला पहाटे 3 वाजता. साधी गोष्ट गुरुवार आहे का ताई, एवढं शुक्रवारच्या मध्ये. सुंदर मरण. हो. आणि दुसरी गोष्ट, वॉशरूमला जाऊन आले आणि ते हळूहळू पडले. ते हा नंतर म्हणजे हेच केलं नाही, म्हणजे आणि चेहऱ्यावर तरी त्यांच्या समाधान होतं. म्हणजे हा. माझी कल्पना हे स्वामींचंच हे आहे ना, खरंय खरं. आशीर्वाद. अगदी अगदी. आणि तर ताई, म्हणजे अजूनही तिथं गेलं ना, हा मला स्वामींचं म्हणजे खूप स्वामी लोक मी बघते की याच्यामध्ये स्वामी आहेत का नाही. हा मी हा सगळ्या सेवेकरांना विनंती करते, हा स्वामी या जगामध्ये आहेत का नाही हा 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 हा. विचार करत बसण्यापेक्षा ते आहेत असं धरून जर तुमच्या आयुष्याचं कल्याण होत असेल अगदी तर अगदी. पुढचा विचार सगळं सोडून द्याल. आणि ते बर. जे लोक सायंटिफिक म्हणतात की आहेत का, तर त्याच्या लाथ मारा म्हणते मी. अगदी तुमच्या अगदी. आयुष्यातलं जे भलं आहे हा हा. ते पॉझिटिव्ह वेनं घेतलं ना ताई. मला तर अगदी. असे कितीतरी ताई, मी तुम्हाला सांगते आतापर्यंत जे मी हम्म. शेअर केलेले आहेत हे फक्त 50% आहेत. हो ना. मग एवढे देवाने मला हे दिलेले आहेत अनुभव खरंय खरंय. की आणि तुम्ही शेअर पण करत असता प्रत्येक वेळेला, ते खूप छान गोष्ट आहे की नाही ताई. आणि म्हणजे काय मला सर्व स्वामींच्या या नामस्मरणाने किंवा त्यांनी हा. मला असं म्हणजे आतनं ग्रो होत गेले मी, हो वाढत हो. गेले. आणि अध्यात्म म्हणजे काय, संसार सोडून अध्यात्म करायचं नाही आहे ताई. अगदी बरोबर. संसारामध्ये सगळं राहून, हा. जसं चिखलामध्ये कमळ फुलतं हा. पण ते अलिप्त असतात, तसं संसारामध्ये राहून नामस्मरण करून किती आपण सुंदर, संसार किती करायचा छान असतो ताई. सांगताय. हे मला. अगदी आणि अध्यात्म म्हणजे काय, हे तुमचं अध्यात्म म्हणजे काय, नामस्मरणच म्हणजे अध्यात्म आहे ताई. अगदी. हो. तुम्हाला तुमचं काम सोडायची गरज नाहीये. नाही अगदी. कसं हा. बोलणार. उगाचच आणि काम धंदे सोडून नाही काय करायचं, सगळं मला करायचं. विचारतात ना ताई, काय आता तरी विचारतात, नामस्मरण तुम्ही रिटायरमेंट नंतर काय करणार. मी त्यांना उत्तर देते, मला काय, मी काय करणार आहे. जे करणार आहे ते स्वामी करणार आहे सगळं. अगदी कुठं अगदी. राहायचं ते स्वामी निर्णय घेणार. मी काय करणार ते स्वामी ठरवणार. मी कोण करणार आहे. खरंय खरंय. कारण आपण माझ्यापेक्षा स्वामींना माहित आहे ना की बाबा हा, मला काय बेस्ट आहे ते. अगदी बरोबर आहे. आणि ताई, म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे हा मला एक 2-3 अनुभव ज्याच्यामध्ये लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि गिनीज मध्ये नाव आले. हा हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॅशन शो मध्ये हो हो. फर्स्ट मी आलेले, ते मी तुम्हाला शेअर केलंय का? केलंय केलंय. हो. तो अनुभव शेअर केलाय का? केलंय केलंय केलंय. म्हणजे ते नऊवारी नेसून वगैरे. हम्म, तो नाही, माझी कल्पना. नाही नाही, तो नाही केलेला. मग तुम्हाला ते मी पाठवेन. म्हणजे स्वामींनी मला कसं प्रोत्साहन दिलं हा 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 हा. नऊवारी नेसू. आणि ताई मला 52
54व्या वर्षी 56व्या वर्षी मला हा. बेस्ट वेशभूषाकार म्हणून मला ट्रॉफी आणि हे मिळालं वा. माझ्या डिपार्टमेंटमध्ये, ते नंतर म्हणजे फोटो संबंध वगैरे पाठव. कॉलेजमध्ये. ते नंतर फोटो वगैरे सहित सगळं मला ते आणि त्याचा मी हे अनुभव करते मी कसं हा. त्याच्या मागे स्वामींनी मला कसं हे केलं. कमाल आहे ताई, म्हणजे मला हुशारच आहे तुमची फॅमिली. आणि ताई मला कसं आहे मी इथं तुम्हाला मी पाठवलेलं ना मी माझा फोटो मला आलं की पहिलं स्वामी पाहिजे हा. बसता उठता. हा. म्हणजे मी झोपते तिथं स्वामी आहेत, मी उठते तिथं स्वामी आहेत, सगळीकडे माझे स्वामींचे फोटो आहेत. हो. आणि मग आय विल टॉक विथ मी स्वामींशी ना माझी माऊली किंवा हा. सखा वगैरे जसे आहे ते मी बोलत असते ताई. अरे वा, किती छान ना ताई. हा मग ते मस्त तुम्हाला वाटतं म्हणजे तुमच्याशी. जे पॉझिटिव्ह अनुभव आहेत ताई हा. मी तुम्हाला म्हणजे कधी मोकळा नुसतं व्हॉट्सअपवर टाकलं मला शेअर करायचं आहे तरी चालेल. हा. तुम्ही बघता हा, बघत असते मी. पण आता कधी उद्या तशी ना मी गावी जाणार आहे. हा हा, तरी पण म्हणजे गावी मी कसं दिवसभर तशी फ्री पण असेल, कधी बिझी पण असेल. पण मी तुमचा मिस कॉल बघितला ना, तर मग तसं मी हं. तुम्हाला टायमिंग सांगत जाईन. हा. हा चालेल मग ताई असं एक काम करूया. हा. मी त्याचे फोटोग्राफ्स सगळे जमा करते बरं आणि बरं. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवते आणि हो मग हो त्यांना सांगते की हो. बाबा कसं आहे प्रूफ सगळ्या फोटोग्राफचे प्रूफ आहेत ताई माझ्याकडं. किती छान ते होते. मी हा तर मग ते सगळं आहे आणि सेवेकऱ्यांना मी सांगू इच्छिते की आपण स्वामींचे भक्त आहोत सगळे सेवेक हे आहे तर कृपया निगेटिव्ह कॉमेंट प्लीज करू नका. हा. कारण स्वामींना ते आवडत नाहीये. बरोबर. सर्वजण आपण जे हे करतो आपले अनुभव शेअर करत असतात ते हजारो लोक बघत असतात ना. अगदी अगदी. आणि तुम्हाला जर कृपया जर निगेटिव्ह कॉमेंट करायचे असेल तर ते आपल्या हृदयामध्येच ठेवा प्लीज नका हे करत जाऊ. बरोबर. ते असं. कुणाच्या तरी इमोशन म्हणजे ते वाईट वाटतं ना की एवढ्या सुंदर चॅनल पॉझिटिव्ह याच्यावर तुम्ही निगेटिव्ह करताय इमोशन हा. हे हा. मग इट्स नॉट अ टाइमपास. बरोबर. अगदी. हे स्वामींची भक्ती आहे, ही पूजा आहे. हा चॅनल म्हणजे काय आहे? हा पूजा आहे, हो. स्वामींची डेडिकेशन आहे. अगदी अगदी. कसं हां बोलला. आणि त्यामुळं आम्ही ते पावित्र्य कुठल्याही गोष्टीचं पावित्र्य आणि हम्म. हे आपणच स्वतः जपलं पाहिजे ना. बरोबर आहे. हां आणि इथं येऊन मनुष्य काय मोकळा होऊन जातो ना. हां, हृदयातलं सगळं आपलं निघून हां, जातं ना. आणि किती जणांना अ, ताकद येते स्वामी सेवा करण्याची. हां आणि दुसरी गोष्ट इथं ताईंनीच आणि स्वतः ताई तुम्हाला हॅट्स ऑफ यू हं, काय? सुरेखाताई. का ताई? तुम्हाला पहिल्यांदा कारण तुम्ही एवढ्या सगळ्या जणांचे अनुभव घेता, त्याच्या हां. मागं सगळं हे व्यवस्थित एडिटिंग वगैरे घेता, करता. त्यामुळे काढते वेळ आता मी. माझ्याकडे ते शब्द नाहीयेत. तुमच्या हॅट्स ऑफ यू टू यू ताई. धन्यवाद. स्वामींची कृपा आहे. स्वामी शक्ती देतात ताई. हां आणि आता सुद्धा जे अनुभव मी 2-3 छान सुंदर ऐकलेले. एकतर माझी कल्पना आहे आजच तुम्ही टाकलेला आहे त्या ताईंचा अनुभव. हो 5 ना. अनुभव काहीतरी खूप हो, सुंदर हो. त्यांचे अनुभव छोटे-छोटे. हो, हो, हो. हां, ते म्हणजे स्वामी आपले सर्व आपण चूज केलं नाही स्वामींना, स्वामी आपल्याला चूज करतात, हां, कसं की बाबा बोललात. तू माझा भक्त आहेस. हां, मी तुला दुःखामध्ये पाहू शकत नाहीये. अगदी आणि कसं बोललात. तिथूनच आपलं पॉझिटिव्हिटी आपला सुरू यशस्वीपणा होतो. सुरू होतो अगदी, अगदी. आणि हेच आपल्याला मला म्हणायचंय, की आपण कोणी नाही. आता जे सगळे मला म्हणतात ना, की ताई तुम्ही हे करता. मला त्याचं काही हेच वाटत नाही, कारण मी काही करतच नाही ताई. हे हां, हां, हां. सगळंच स्वामी करून घेतात. हां, म्हणजे हां, हां. आता तुम्ही मला सांगा, की मग कोणाला असं शक्य आहे हो ताई? घर, नाही, नाही. संसार हे करून. हे शेवटी ती शक्ती आहे ना स्वामींची. तीच हां, तर हां. मिळते माझ्याकडनं. मला शक्य आहे का एवढं सगळं करणं? नाही आणि ताई शक्य. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची सूनबाई पण यामध्ये तयार होते ना आता? ती हो, पण ती. कधी-कधी तुम्हाला म्हणजे ते हां. घेतात ना त्या हो. पण? मला अगदीच बिझी असेल, आता खूपच कामं करत असेल मी. मग हां. मी म्हणते, "अगं बेटा, ते किती फोन करतायत तुला, थोडंसं हे कर, तुला जमलं तर." ती हां, फार हां, हां. घाबरते. लहान आहे ना हां. हो अजून ती. हां, हां, हां. घाबरते ती. "आई, मला हां, हां. भीती वाटते." म्हटलं, "काही घाबरायचं नाही. तू एवढी स्वामींची सेवा करते, तुझी हां. आई करते, का घाबरते तू?"
नाही हम्म मला हम्म तसं तुमच्यासारखं बोलता येईल का असं तसं म्हणते ती. पण हम्म फार हम्म. गोड आहे ती पण. आणि ताई कसं आहे सेवेकरांना मी हं. सांगू इच्छिते की काय काय वेळेला काय होतं आमचं मी व्यवस्थित बोलत असते माझा आवाज असा आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यांचेच आवाज चांगले असतात असं नाहीये तुम्ही एक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे ना. अगदी आता स्वीकारायला स्वामी शिकलं पाहिजे. खरंय. पण आणि तुमचा आवाज छानच आहे ताई. कुठे हो ना वाईट काय आहे? काय वेळ आणि दुसरी गोष्ट आपल्याला स्वामी कधीही आपल्याला म्हणत नाहीत की सेवेकरांना तू असा आहे तू तसा आहे. आपण कधीच नाही. किती आपण त्यांना स्वामींना किती तसं पाहिजे तर म्हणू ज्यात ही सर्वात वाईट आहे. हो, हो. प्रामाणिक अप्रामाणिक आहे स्वामींना आपण किती त्रास देतो हो. तरी माऊली ती पोटात घालते ना सगळे. खरंय, खरंय. कधी ती म्हणत नाही की तू असाच आहे तू तसंच आहे तुला. कधीच नाही, कधीच नाही. हा मग त्यामुळं आपणही स्वतः सगळं एक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे ताई. अगदी बरोबर आहे. किती हा छान मग सांगता ताई तुम्ही. हा आणि त्यामुळं काय होतं ताई आपल्याला डोक्याला शांतता मिळते.